तिखट शेवाळ्या म्हटलं ना तोंडाला पाणी सुटतं ना, खूप छान लागतात. जसा रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे आपल्या तिखट शेवाळ्या ही बनल्या जातात. आणि मी आज बनवायला घेतल्या होत्या तिखट शेवाळ्या. इतर दिवशी काय छान चपातीचाच नाश्ता असतो आणि छान चपाती रोज रोज खाऊन मुलांनाही कंटाळा येतो. मग म्हटलं चला आज संडे दिवशी खरं तर नाश्ता बनतोच, म्हणून तिखट शेवाळ्या बनवायला घेतल्या होत्या. शेवाळ्या मस्तपैकी साफ करून कढईमध्ये भाजायला टाकल्या होत्या आणि शेवाळ्यासाठी लागणारं सर्व काही साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. आता शेवाळ्या भाजल्या नंतर आपल्याला मस्तपैकी त्या शेवाळ्याला फोडणी द्यायची होती. कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून मस्तपैकी फोडणी द्यायची चालली होती. कोणी कोणी शेंगदाणे वगैरे टाकतात, मला शेंगदाणे वगैरे आवडत नाहीत म्हणून मी शेंगदाणे काय टाकले नव्हते. आणि मस्तपैकी शिजल्यानंतर शेवाळ्या वरून थोडीशी कोथिंबीर आणि तुपाची धार टाकल्यामुळे एकच नंबर शेवाळ्या लागतात बरं का. तुम्ही पण कधी कधी करून बघा, खूप छान लागतात. आणि नंतर काय शेवाळ्या झाल्या होत्या, नाश्ता झाला होता आणि स्वयंपाकी लागलीच बनवून घेतला आणि भांड्याचा थोडा राडा पडलेला, तीही भांडे घासून घेतले. आणि नंतर कपड्याकडे गेली होती, तर कपडे धुण्यासाठी थोडासा लेटच झाला होता. मस्तपैकी सगळे कपडे धुवून घेतले. एवढं सारं काम केलं म्हणलं भूक लागणारच. आणि नंतर माझ्यासाठी फराळीचं बनवलं.